ट्रॅक्टर वालेच तुम्ही मागच्या आठवड्यात किती दिले ते पैसे? 2800 रुपये घेते ते नांगरायचे. त्याने तो म्हणला त्याचे मागचे पैसे राहिलेत, मी त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं मला तुम्ही सांगा. तो म्हणला उधार राहिलेली मागची, माझ्या वहीत काहीच नाही लिहिलेली. ते काय झालं तुला सांगू का, त्याची उधारी कशी राहिली, त्यांनी आपलं मशीन नेलं त्याच्या इथं कामाला. मग त्याला काय म्हणलं होतं मी, त्या मशीनचे जे तू पैसे मला देणार आहे ना, त्या पैशाचं तू नांगरून झाल्यावर ते मशीनचे पैसे मी तुला द्यायच्या ऐवजी तू मला देऊ नको, मी तुला देत नाही. मग ते काय बावळट आहे का, आता पैसे मागते ते? कालपासून डोकं खातंय ते माझं. त्याला ते हिशोब काढून सांगायला लागेल जरा. आता मला माहिती नव्हतं ना तुम्ही असा गोंधळ घातलाय. मी म्हणलं पैसे तर सगळे दिलेत आणि कोणतं राहिले. आपलं मशीन त्याच्याकडे गेलं कामाला, त्याचा ट्रॅक्टर आपल्याकडे आलता कामाला. मी माझ्या मशीनचे त्याच्याकडनं घेतले नाही, त्याने ट्रॅक्टरचे अजून घेतले नाही. तर त्याने ट्रॅक्टरचे तुला मागितले, पण त्याला हे माहिती नाही की मशीनचे झालं तुला द्यायचे. मग आता माझ्या मशीनचे मी त्याच्याकडनं घेतले ना, पण मी कशाला घेऊ पैसे? त्यांनी मला द्यायचे नाही, मी त्याला द्यायचे नाही. मी काय करतो, मशीनचे त्याच्याकडनं मायनस करून घेतो आणि ट्रॅक्टरचे त्याच्या माझ्याकडून मायनस करून गेलो होतो. किती कन्फ्युजन करता हो. मग सरळ सरळ बोलून घ्यायचं ना, त्याला आधी क्लिअर नाही केलं का आपल्या नांगरल्यावर लगेच क्लिअर करायचं ना तुम्ही तिकडच्या तिकडच पैशाचं. आलं ना तुझ्या डोक्यात? ते आलं माझ्या डोक्यात आता. म्हणजे त्याची पण माझ्याकडे उधारी आहे, माझी पण त्याच्याकडे. असं नाही की नुसती माझी उधारी आहे आणि त्याला. कळालं मला, कळालं. आता मला हे म्हणायची का बायांचा पगार द्यायचा आहे कांद्याचा. कोणत्या? कांदे काटले ना दाजी. मी कशी दिसते? हा येऊ बरी दिसते. पहिल्यांदा साडी घातली ना तू. वा 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 वा. मकडती. हा हा हा, छान दिसते. जाशीन उडून वाऱ्याने लिहि नको फडफड करू. पण तसं काही म्हण बर का, दिसायला छानच आहे तू. मग बहीण कोणाची? कोणाची? हा तुझी नाही का, वाटत नाही काय पण आहे. हा मग तसं तुला सांगू का, हिला लाल कपडे हाय का पुरण का एवढेत बस. काय सांगायचंय, लाल भडक एकदम कडक. तसं तुला एक सांगू का, काय? आधी आलतो ना मी बघायला लग्नात, म्हणजे लग्नाची बोलणी करायला. मला हिच्या ऐवजी तूच पसंत पडली होती. मग पण तू मोठी होती म्हणून तुझ्या बरोबर करायला लागलं मला लग्न. असं ना? हा तेव्हा नाही कळालं. तेव्हा काय कळतंय आता. सांगायचं ना घरच्यांना, मोठी नको बारकीच चांगली. नसतं केलं ना, तुला एवढं म्हणून आवडला नसता, माझ्या बळच गाळ्यात घातलाय. लग्न करणं महत्वाचं होतं तेव्हा. कसं ताक नसल्यावर ताडीने बी काम भागवायला लागतंय. कळलं का तुला? तुम्ही नको ते बोलू नका, तोंडात येईन ते. बहीण बसली माझी शेजारी. हिशोब बघा झाला तेच ना, हिशोब बघा इकडं. हा हे बघ, बायांचे पैसे द्यायचे, मग ते येतात परत कांदा लागवडीला पुढच्या वेळेस. कांदे काटल्यात त्यांनी ते पैसे द्यायचे. कधी देता सांगा? पैसे देऊ की त्याला काय दावा, कधी देता ते सांगा. तसं काही म्हणू का, पण हिसाब किताब करायला तुला बी जमलं असतं का असं? हा ना, मग तर काय माझं चुकलंच म्हणायचं खरं. कांद्याची किती बाकी आहेत बघ. तुमचं लक्षच लागा ना हिशोबात. तुमचं लक्ष भलतीकडेच चाललंय, हाय का नाही? तसं नाही अगं, बहीण आहे माझी ती. मग मी कुठं म्हणलं माझी बहीण आहे, तुझीच काय बहीण चाललंय तुमचं? समजून सांगतोय तिला. काय नका समजून सांगू, तिला तिची अक्कल आहे. वर सजून नाही ठेवलं नुसतं तिने. माझी बहीण आहे ती, काही कसं बोलता? मग तुझी बहीण आहे म्हणूनच बोलतोय ना. तुझी बहीण म्हणजे माझी मिहुनीच आली ना ती. आणि मिहुनी म्हणजे अर्धी बायको असती. अर्धी बायको असते, अर्धी असती, अर्धी आपण पूर्ण करू. काय नाही ग, विनोद चालू आहे आमचा. लयच विनोद व्हायला लागले तुमचे. मग मला पण लय विनोद करता येतात. आपलं हिशोब करा तुम्ही. दाजी ऐका ना, बोला ना. मला पार्लरला जायचंय. पार्लरला जायचंय? तुला पार्लरची काय गरज आहे? अगं पार्लर मध्ये गेली ना, तुझाच फोटो काढून लावते ना तिथं, आणि हिचा पण लावते. ट्रीटमेंटच्या आधी, ट्रीटमेंटच्या नंतर. वा 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 वा. खरंच खरंच लय बोलता असं वाटत नाही तुम्हाला? लय अति होतंय असं वाटत नाही तुम्हाला? ती फक्त 2च दिवस आहे. 2 दिवसानंतर कसं होईल तुमचं? ट्रीटमेंटच्या नंतरच तुम्हाला आयुष्यभर आहे बघायला. अगं मोठ्या माणसं सांगून गेलेली आहेत, सुंदर गोष्ट दिसली ना तिचं कौतुक केलंच पाहिजे माणसाने. आणि ही तर अति सुंदर आहे. चालू असतं आमचं असं. लयच चालू व्हायला तुमचं. बघा पाणी आणता बस बस बस, निवांत बस जरा. बाकी काय म्हणती, कशी चालली सुट्टी तुझी?
मजेत. मजेत आहे ना? काय काय कमी जास्त पडलं सांगत झालं की दाजीला. दाजी ऐका ना, हो पिक्चर बघायला जाऊ ना आपण. पिक्चर हा पिक्चर बघायला जायला काय अडचण नाही ग, मग पण लोक पिक्चर सोडून तुलाच बघत बसत्यान. आपलं काय पण दाजी. एक तर तू अशी लाल लाल कपडे घालून ऍम्ब्युलन्स वाणी आली, माणसांचं बीपी वाढते ना आपोआप. तुमचं तर काय पण आपलं. असं कौतुक करायला पाहिजे. जायचं का नाही कुठं? पिक्चरला. पिक्चरला हा गेलो लगेच जाऊ द्याच. खरंच? फर्स्ट डे फर्स्ट शो काय म्हणशील ते पिक्चर बघू आपण. बारक्या पोरांचा आईस्क्रीम पण खाऊ आपण. आईस्क्रीम? हा आईस्क्रीमची गाडीच खरेदी करतो तुला. गाडी नाही, आईस्क्रीम खाऊ फक्त. चालेल ना. तू म्हणशील ती चॉकलेट, स्ट्रॉबेरी, मँगो, गाजर, मुळा, केळ, रताळ पाहिजे ती आईस्क्रीम खाऊ आपण. काय अडचण नाही. अजून काय म्हणती? दीदीला कसं सांगायचं? अगं दीदीला काय कळतोय, मी आहे ना माझ्या सोडून. दाजी हुशार आहे तुझा. हा तसं आहे. हा तू पण विचार करायला पाहिजे होता लग्नाच्या आधी. काय? आपल्याबद्दल. बाकी काय म्हणशील ते करू आपण, काय अडचण नाही. 2 दिवस तुझ्या नावावर देऊन टाकली मी. पिक्चरला जाऊ, आईस्क्रीम खाऊ, अजून काय करायचं? शॉपिंग पण करू. शॉपिंग करू. काय खरेदी करायचं ते खत, माती, औषधं, दवा, दारू सगळं आणू. तसं दाजी माझं लय चांगलं आहे बर का, एकदम गुलाबजाम सारखा. कसा? म्हणजे गोड. गोल गोल आहे पण गोडी. हा तू पण आहे ना एकदम अशी काय लांबडे गुलाबजाम वाणीच आहे. लमकुळे म्हणले गोडी. बरं जाऊ दे, ताईला सांगा आपण जाऊ बर का. मग काय फिरायला ना? सांगायचं काय त्याला, मी गाडी घेऊन पुढे होईन, तू मागणं येईल, हळूच बस गाडीवर जायचं. मी बी सांगा शेतीची काम आहेत मला, बाहेर जायचं असतंय, महत्वाची काम उरकून येतो. आणि तू सांग जात आपण विंदास, त्याला काय व्हायचंय. हा अगं तसं तर तुला खरं सांगू का, काय तुम्ही दोघं बहिणी बहिणी वाटतच नाही. खरंच ना? आणि मग मलाही तसं वाटतं बर का दाजी, पण काय आता बहीण आहे म्हणून जाऊ द्या. अगं तू दिसायला कशी चंदनाच्या लाकडावानी आणि ते जंगलातल्या माकडावानी. एवढी पण वाईट नाही दिसायला. कोण? ताई. तुला काय माहिती, माझ्या नजरेने बघ जरा तू, माझ्या नजरेने. मग तुम्ही बघायला आले, मग तिला का पसंत केली, मला का नाही? अगं तू निदान एखादा डोळा तरी मारायचा कोपऱ्यातनं, 5 मिनिटात तुला पसंत केली असते. तसं मला पण तुम्ही आवडता दाजी. हे बघा ना, मी नेल पेंट लावली. वा 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 वा, नख का वाढवली एवढी छान. नेल पेंट दाखवत होती ताई. तुम्ही एवढा ठसका लागला होता, म्हणलं जाता काय मला दावायचा खर्च होईल. अगं हिला बघितलं ठसकाच गेला माझा. काय सांगायचं तुला, ठसका लागला तर शेजारीच होती ती, पाठवस्तवर काय सांगायचं तुला. आम्ही आहे ना जरा वेगळ्या विषयाबद्दल बोलत होतो. आम्ही काय विषयाबद्दल बोलत होते? वेगळ्या म्हणजे तिला समजून सांगत होतो मी. काय सांगत होते? 2 शब्द मला बी सांगा बरं. काय अगं तिच्यात आणि तुझ्यात किती फरक आहे, मला बी सांगा जरा. काय सांगत होते कळू द्या मला, म्हणजे तुमचं नेमकं बोलणं होतंय का? ये ग इकडे बाई, सांगा बरं काय म्हणते. अगं तिकडं हो, इकडे येऊ दे. तिला ऑक्सिजन कमी पडले होते ग मला. अगं काय झालं, तिला तेच सांगत होतं मी. लग्नाच्या वेळी बघायला आलं तर तिला, पण पास केली तुला, कारण की तू होती मोठी. तेच जरा आमचं म्हणलं गुतोडा झाला आयुष्याचा लय मोठा. अगं नाही मेंदू चालला तुमचा, तेव्हा मेंदू माझा मस्त चलत होता ग. ते सगळं सोडाय. ही एवढ्या दिवस इथं पडलेली माझ्या आपल्याकडं, आठवडा झाले आली. आज साडी घातल्यावर बरी तुम्हाला मिळून दिसायला लागली, आणि लग्नाच्या वेळेस हीच ती असं तसं. आज कसं काय आठवलं सगळं? इथून मागं विसरले होते. तुला कोण म्हणलं आज आठवलं? अगं तुझ्या मागं आमचं लय काय काय चालू होतं. तुला सांगितलं नव्हतं मी. काय म्हणतो ऐक ना, तिकडे जा ना, इकडे ये की बरं वाटते जरा. हा अगं आमचा आठवडा, पण तुला काय सगळं सांगत बसू का आम्ही? लाडत आले असं वाटत नाही दोघं? लाडत आले का? जे आहे ते आहे. लय नखरे चालले तुमचे, असं वाटत नाही दोघांचे? नखरे माझे कुठे, नखरे हिचे चालले, मी फक्त सहन करतोय. तिची तुम्ही ठेका घेतलाय सहन करायचा? तिचा जो आसन तो सहन करीन ना. हा नाही तोपर्यंत मी सहन करतो. काय गरज आहे? काय गरज? माझ्या घरचे मेले का आहेत ना अजून, ते बघतात ना. तुमच्यापर्यंत कारभार कशाला आला तो? अगं एवढी लोक बघा ना. पण चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं का माणसानी? अगं आम्ही तसंच बोलत होतो. तू तर आहे ना थोबाड बंद कर पहिलं, नाही तर तुला आहे ना मुस्काट फोडीन. मी काय केलं? काय केलं म्हणजे? माझा संसार मोडायला आली की इकडं. आठवडा चाललाय, नखरे चालल्यात, हे चाललंय आणि ते चाललंय. माझ्यासोबत तुला थोबाड नाही तिकडे करतायत? आली नटीन दादी मी कशी दिसते थोबाड काय करतायत? मी काय म्हणतो, आवाज बंद करा तुम्ही. एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, कळलं ना? एक शब्द बी नाही. थोबाड बंद म्हणजे बंद. तू चल घरात. अगं आपल्या संसाराला टेकानच द्यायला आलती ती.
आपण दोघं 2 चाक, एखादं तिसरं चाक जोडलं असतं तर गाड्याचा लोड कमी झाला असता. काय तुला बी कळत नाही काय नाही. जाऊ दे मरू दे तिच्या आईला.